आता सांगा ना हे काय आहे? बघ ना किती सुंदर आहे ना हा फोटो. मला ना हा कुठेतरी लावायचा आहे. ही जान्हवी, पण तुझ्या बेडरूम मध्ये लावूया का फोटो? प्लीज. अगं लाजतेस काय? या पायऱ्या कशा झपझप चालत होतीस ना, तशा संसाराच्या सगळ्या पायऱ्या पटापटा ओलांडा आता. कळतंय का? अगं त्याच्या लहानपणीचे फोटो आता का बघताय? काय करणार, पुढची काही चाहूल लागत नाही ना, तोपर्यंत हे फोटो बघण्यावर समाधान मानायला लागतंय. हो, समाधान मानायला लागतंय. तेच सांगितलं मी जान्हवीला की बाई आता तू मानसिक तयारी करायला सुरुवात कर. हो हो हो, तुझी होईल ग, पण आमचा मुलगा तो अडमुठा आहे ना. हो ना, तेच तर म्हणते मी. कधी काय मनात येईल काही सांगता येत नाही. तेव्हा जास्त चर्चा करू नकोस त्याच्या बरोबर. निर्णय सांग. म्हणावं आपल्या आयुष्यातली ही पुढची पायरी आहे, न डगमगता चालायला सुरुवात कर. नाही ग, हल्लीच्या जगात ना हे निर्णय वेळेतच घ्यावे लागतात. आता आमच्या वनिताचं बाळ कुठल्या शाळेत जाणार, काय शिकणार हे आत्तापासून ठरवलंय आम्ही. हो ना, अगं हल्ली करावंच लागतं हे. आपल्या श्रीच्या बाळाला ना अंजूची मुलगी जाते ना त्या नर्सरीत घालूया. म्हणजे आपल्या ऑफिसच्या रस्त्यावरच आहे ना ती नर्सरी, म्हणून. ती नको नको, ती नको. नाही नाही, त्याच नर्सरीत घालायचा. तर जान्हवी आता श्रीशी लवकर बोल. हवं तर आमचं नाव पुढे कर. म्हणावं आयांना वेध लागलेत आता, तेव्हा सिरियसली विचार कर. सिरियसली विचार कर. हा, बघूया असं सांगितल्यावर तरी ऐकतोय का तो. तुझी इच्छा तीच माझी इच्छा. आपण करूया आपल्या बाळाचा विचार. पण एक अट आहे. काय? मला मुलगीच हवी. श्री हो, ही अशीच लाजणारी, रुसणारी, गोड बोलणारी, थोडासा हट्ट करणारी, चिडणारी, थोडीशी वेडी. मग आपल्याला अगदी 1 डझन बाळ झाली ना तरी चालेल, पण त्या सगळ्या मुलीच हव्या. आणि श्रीला सुद्धा बाळ हवंय. भाऊजी हवंय म्हणते ती. बघितलंस, मी चिडवल्याशिवाय या घरात काही होऊ शकत नाही. असं काही नाहीये भाऊजी. आम्ही सगळ्या केव्हापासून मागे लागलो होतो त्यांच्या दोघांच्या. उगाच आपलं काय. आणि मी सांगते ना, अत्यानंद महाराजांच्या कृपेमुळे झालंय खरंच झालंय. श्री, तुला खरंच बाळ नकोय का रे? जान्हवी, या बाबतीतला तुझा निर्णय सर्वात महत्वाचा असणार आहे. अगं आई म्हणून तू त्या बाळाला जेवढं देणारस ना तेवढं आम्ही कोणीही देऊ शकणार नाही. आणि माझाच विचार करत राहिलीस ना तर मला काय हवं याचा अंदाज बांधण्यातच सगळा वेळ निघून जाईल. ऐक, मला मूल नकोय असं मुळीच नाही, पण पालक म्हणून आपण त्या मुलाला काय देऊ शकतो याचा विचार आपण नक्की करायला हवा, हो की नाही? तेव्हा जेव्हा कधी आपण आपल्याला बाळ हवं असा निर्णय घेऊ ना, तेव्हा तो निर्णय अंतिम असेल आणि मी त्या निर्णयाबाबतीत खूप समाधानी असेल. मला सांग, तुला काय हवं, मुलगा की मुलगी? मला तर मुलगीच पाहिजे. मला सुद्धा. तिचं नाव काय ठेवूया? अवनी किंवा पृथ्वी? अवनी. ओके. पण मुलगा झाला तर? घटोत्कच. हा, म्हणजे घट उत्कच, ज्याच्या डोक्यावर केस नाहीत असा.
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर केस नसूच शकतात ना, सो हे नाव काय श्री अगं घटोत्कच म्हणजे बघ ना. मूड तरी बरा दिसतोय. हो मलाही तसंच वाटलं. टेन्शन वाला काही वाटत नाही. मला साधारण अंदाज आहे तो काय सांगणार आहे ह्याचा. काय काय हो वहिनी. नाही त्याला सांगू दे ना, मग कळेल की माझा अंदाज बरोबर आहे का चुकलाय ते. पण तू सांग ना. हा नाही नको, तसं नसेल तर उगाच कशाला ना. असं काय करतेस ताई, असेल तर. हा असेल तर सरी, असेल तर कळेलच ना ग आपल्याला. हा विषय आता पुरे कला. पिंट्या, ते वेळ आहे का रे घरी यायची? हा, तुला घरी काय कोणी विचारणारं पुसणारं नाहीये का कोणी? काम होतं. तुला एकट्यालाच कसलं काय ते काम होतं? मी एकटा नव्हतो आई. तो मिलिंद तर केव्हाचाच घरी पोहोचलाय. तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. तू फोन केला नव्हतास नाही त्याला? आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तो जर घरी पोहोचला होता तर कोण होतं तुझ्या बरोबर एवढ्या उशिरापर्यंत तुझ्या कंपनीमध्ये काम करत? आई तो एकटाच नाहीये माझ्या कंपनीत, 300 माणसं आहेत. तसंही मिलिंद माझ्या डिपार्टमेंटला नाहीये. एक मिनिट बाबा,
तू फोन केला नव्हतास ना मिलिंदला? मी फक्त त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारायला फोन केला. आई प्लीज, एवढी साधी नाहीयेस तू, ओळखतो मी तुला. आई हात जोडतो मी तुझ्या. प्लीज माझ्या कामाच्या ठिकाणी फोन करून नसते उद्योग नको करूस प्लीज. आता कुठे घडी व्यवस्थित बसते माझ्या आयुष्यात बाबा. आता कुठे मला कळतं की मला काय आवडतं, काय करायचं आयुष्यात. आई प्लीज तू खोडा नको घालूस प्लीज. मी कशाला खोडा घालेन? अरे आई आहे मी तुझी, जन्म दिलाय मी तुला. पाहिलं, ह्याच्यासाठी एवढी मी मर मरते, परंतु जोडे मात्र मलाच देतो हा. अरे काही कमी कष्ट घेतलेत का ह्याच्यासाठी? तरी देखील मलाच कसं उलटून बोलते बघा ना तुम्ही. पाहिलंत ना, पाहिलंत कसा बोलला तो? ह्याच्या जिभेला काही हाड आहे का? अरे आईशीच असा वागला तर देव त्याचं काही भलं करणार नाही. काय झाली का झोप? कसं वाटतंय? अजूनही मळमळत आहे थोडं. अगं मग झोपतेस का आणखीन थोडा वेळ? नाही नको. तू कधी आलास? केव्हाच. अरे मग मला उठवायचंच ना. अगं खूप छान झोप लागली होती तुला, मग नाही उठवलं. हे श्री, आज आपल्याला सांगायचंय ना सगळ्यांना? सगळ्या जणी वाट पाहत आहेत. हो का? ए काय सावकाश. सॉरी. हा सॉरी. डॉक्टरांनी काय सांगितलंय? उगाच जर्की मुवमेंट्स करायच्या नाहीत, जड उचलायचं नाही, दगदग करायची नाही. मग सॉरी. काय खाऊन घेतेस? नाही नको, मला काहीच जाणार नाही. अरे अगं बर चल. नको तू थांब, मी पटकन फ्रेश होऊन येते. आलेच. आपटू नकोस भांडी. आणि सांगितलं ना, पुन्हा नाही करणार तुझ्या ऑफिसात फोन. अगदी मी मेले ना तरी नाही करणार. मग तुझ्या आईचं मड तिकडे सुकत राहिलं ना, तर नंतरच येतो आपला काही तो क्रियाकर्म करायला. आई तू अशी फालतू बडबड करत असतेस ना, म्हणून तुझ्याशी बोलण्याची इच्छाच होत नाही माझी. तू हा असा वागतोस ना, म्हणून मला तसं बोलायला लागतं. हे तर मला काय हौस नाहीये तुझ्याशी असं बोलायची. काय वागलो ग मी? काय वागलो? काय वाटतं ते बोललास मला. एवढं काय केलं होतं रे मी? अगं पण तुला गरजच काय होती माझ्या ऑफिसच्या इथे फोन करायची? सांगितलं ना मी नाही करणार म्हणून. सांगितलं ना, पुन्हा पुन्हा तेच काय बोलतोस? बरं बोल, तू काय मुद्दा आहे तुझा? बोल. नवरी न बघताच घोड्यावर चढणार आहेस का तू? मला सांगशील का तुला कसली मुलगी हवी आहे? ती कशी मुलगी हवी आहे सांगशील का? का मी जी मुलगी ठरवीन तिच्या गळ्यात तू माळ घालणार आहेस? हा नाही म्हणजे मला सांग ना, म्हणजे मग मी तुला विचारणारच नाही कसली मुलगी आणि कोण मुलगी हवी आहे ती. मी मुलगी ठरवेन, तू आपला येशील ऑफिसातनं, वेळ मिळाला तर येशील लग्नाला. बघितलंस, चिरलीस पुन्हा वाकड्यात. बरं मला सांगतोस का तुला कशी मुलगी हवी आहे ती? की मी ठरवू? नाही आई प्लीज, तू काही नको ठरवू. कारण तुला जी मुलगी आवडणार ते काही झालं तरी मला नाही आवडणार याची खात्री आहे मला. तुझ्यासाठी काय मी शेंबडी मुलगी बघणार नाहीये. तरीही मला तुझ्या पसंतीनं लग्न नाही करायचं. पण कशी हवी आहे? मला नाही माहित आई. तुला नाही माहित? मग कोणाला माहित रे? तू ताईला विचार. त्याच्यात ताई कशाला आली मध्ये? हे बघ आई, ताई ज्या मुलीला ग्रीन सिग्नल देईल तिच्याशीच लग्न करणार आहे मी. या इथे जन्मदात्या आईची काही किंमत नाहीये, पण ताई सगळं कौतुक मेलं आपलं फक्त ताईचं. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय ना? हो हो, ताई ताई
ताईला काही सोनं लागलंय का रे? आई प्लीज प्लीज, ऑलरेडी खूप दमलोय मी. प्लीज नको कटकट करूस प्लीज. हे बघ, तू किती वेळा मला येऊन विचारलंस ना तरी मी तेच सांगणार आहे. जी मुलगी ताईला आवडेल तिच्याशीच मी लग्न करणार. आता काय रे उरलेलं सगळं तू? झोप जा तू. तू झोप आणि माझ्या डोळ्यावरची झोप उडव. हॅलो. हा हो, नाही तर काय. हो, आता तर अगदी फरमानच काढलेले. हो, ताईच्या पसंतीनेच फक्त मुलगी जी ठरेल तिच्याशीच लग्न करणार म्हणून. काय बोलणार हो? काय म्हणता? नाही, तिला कशी हवी आहे म्हणून. हो, तिला कशी हवी असणार? ती फक्त एवढंच बघणार ना, वागण्या बिगण्यातली, शिक्षण, हे एवढंच बघेल ती. दुसरं काय आणखीन बघणार? हो, पण तुम्हाला मी एक सांगून ठेवते, मुलगी गरीब घरातली अजिबात नको, सधन घरातलीच हवी, ही माझी पहिली अट. हा, आता हे बघा, म्हणजे चांगल्या वागणाऱ्या मुली दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे गरीबाकडची, जी सासू सासऱ्यांना सांभाळेल, सासरच्यांचा मान राखेल, घरातली सगळी कामं करेल. आणि दुसऱ्या म्हणजे खेडेगावातल्या, हा, किंवा असं छोट्याशा कुठल्या तरी गावातल्या. आणि हे बघा, त्यातनंही कमी शिकलेली असली ना तरी चालेल, दिसायला नाकी डोळी नीटच असली ना तरी पुरेशी, पण सधन घरातली हवी. हो हो हो, म्हणजे आणि कसं आहे माहितीये का, शेवटी तिला इथे माझ्या हाताखालीच राहावं लागणार आहे ना. हो हो, तेवढी एक मात्र अट कायम आहे, मुलगी सधन घरातलीच हवी. बरं, ठीक आहे. मी येते ना, आपण बोलूया उद्या. अच्छा, ठेवू फोन. हा, कुठल्या तरी धनाढ्याचीच पोरगी येऊ दे रे बाबा या घरात. श्री, रेडी? तू शपथ घातली आहेस मला. शपथ? माझ्या प्रेग्नन्सीची बातमी मी कुणालाही सांगू नये यासाठी. हो, आय एम सॉरी. अरे सॉरी काय? अगं मग काय, त्यापेक्षा शपथ सुटली असं म्हण ना. अरे हो, तू हे सगळं खरंच मानतेस नाही का? मी हे सगळं मानते म्हणूनच तू मला शपथ घातलीस ना, आणि मी ती पाळली आहे. नाहीतर कधीच सांगून मोकळी झाले असते. आय एम सॉरी. माझी चिडचिड होते आणि ना अशी आपसूक होते ती. मला कळत नाहीये हार्मोनल चेंजेसमुळे आहे का हे, असं उलट्या आणि मळमळण्यामुळे होत आहे, मला काहीच कळत नाहीये. श्री, तुला माझ्यावर चिडण्याचा पूर्ण हक्क आहे. तू मला ओरड, माझ्यावर चीड, मला मार, वाटेल ते कर, तुला पूर्ण हक्क आहे. त्यापेक्षा शपथ सुटली असं म्हणून टाक ना. बरं, शपथ सुटली. थँक्यू. आणखी एक, काय? मला परत कुठलीच शपथ नाही घालायची, कधीच नाही. ओके, निघूया. जान्हवी, खालती काय बोलायचंय, कसं बोलायचंय, काही ठरवलंयस? नाही, पण ऐक, आपण जे काही बोलू ते खूप शांतपणे बोलूया. बरं, आणि तुला आता नक्की बरं वाटतंय ना? श्री, अगं जनरल विचारतोय मी. अरे माझी विनाकारण चिडचिड होतीये, त्याचीच भीती वाटते मला. सगळ्यांसमोर पटकन मला देशील कानाखाली ठेवून? अरे गप्प बस, चल. चला. डॉक्टरनी काय सांगितलंय? अतिशय हळू जिने उतरायचं. हा, चल हळूहळू पावलं टाक. श्री, काय? मला 9वा महिना नाही लागलाय. हो का? हो का? काय, चल.
हे जान्हवी आली. आली का जान्हवी? काय ग, बरं वाटत नाहीये? काय ग श्री, काय झालं? हे असं धरून का आणलेस? तिला असं उभं ठेवूनच बोलणार का तिच्याशी? ए तू बस ग, बस. हो हो, तू बस बस, इथे बस. बस, ये बस. चेहरा सुद्धा कोमेजलाय. श्री, डॉक्टर काय म्हणाले रे? सगळं व्यवस्थित आहे. अरे पण मग तुम्ही दोघं इतके सिरियस का आहात?